नमस्कार, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण भरपूर अशी रिक्वेस्टेड रेसिपी पाहणार आहोत आणि सध्या या पदार्थाचा क्रेज पण खूप चालू आहे। तर हो, आज आपण बनवतोय वेज मोमोज आणि त्यासोबत सर्व केली जाणारी स्पायसी अशी चटणी। बाहेरच्या पेक्षाही चविष्ट असे वेज मोमोज आणि स्पायसी अशी चटणी आपण घरच्या घरी बनवू शकतो। तर स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। भरपूर टिप्स मी तुम्हाला देणार आहे। सोबतच मी काही सिक्रेट इन्ग्रेडियंट या मोमोज मध्ये घातलेले आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग स्पायसी अशी मोमोजची चटणी आणि चटपटीत असे वेज मोमोज बनवायला सुरुवात करू। स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहणार आहोत। तर सर्वप्रथम इथे आपल्याला चटणी बनवायला सुरुवात करायची आहे। तर इथे मी 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो स्वच्छ धुवून त्यावरचे देठ काढून घ्यायचे आणि टोमॅटो मधोमध असे 4 भागामध्ये कट करायचे, तुम्ही बघू शकता। आता हे टोमॅटो आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आहेत। सोबतच यामध्ये चटणीला कलर छान यावा याकरिता 2 सुक्या काश्मीरी लाल मिरची घातलेल्या आहेत आणि सोबतच चटणी छान स्पायसी व्हावी याकरिता 4 तिखटवाल्या सुक्या लाल मिरच्या यामध्ये घालायच्या आणि पाण्याला एक उकळी येऊ द्यायची। पाण्याला छान उकळी आली ना की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवरती हे टोमॅटो आपल्याला एक 15 ते 20 मिनिटे मस्त असे शिजवून घ्यायचे। इथे हे टोमॅटो मस्त असे मऊ पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ। आपले हे टोमॅटो जोपर्यंत थंड होत आहेत ना तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊ। तर इथे मी भरपूर अशा भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला लागेल 2 वाटी बारीक चिरलेली कोबी। स्टफिंगसाठी आपल्याला भाज्या शक्य होईल तितक्या बारीक चिरायच्या आहेत। जर तुम्हाला भाज्या चिरायच्या नसतील तर तुम्ही चॉपरमध्ये देखील बारीक करू शकता। तर इथे मी घेतली आहे पाव वाटी ढोबळी मिरची, अर्धी वाटी घेतलं आहे गाजर, एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेलं अर्धा चमचा आलं, बारीक चिरलेलं अर्धा चमचा लसण आणि इथे मी काही कोथिंबीरच्या काड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तर स्टफिंगसाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे। 1 चमचाभर तेल घेतलं आहे मी। आता यामध्ये बारीक चिरलेलं आलं, लसण, हिरवी मिरची आणि सोबतच बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि मोठ्या आचेवर परतून घ्यायचा। कुठेही गॅसचा फ्लेम आपण लो करणार नाही, सर्व जिन्नस आपल्याला मोठ्या आचेवरतीच परतून घ्यायचेत। एक अर्धा मिनिटामध्येच कांदा छान परतून होतो, तुम्ही बघू शकता। आता उरलेल्या भाज्या यामध्ये घालू। तर इथे मी सर्वप्रथम बारीक चिरलेला गाजर घालते आहे, सोबतच जाईल बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेली कोबी अशी बारीक चिरून घालायची, तुम्ही बघू शकता, आणि कोथिंबीरच्या काड्या ज्या देखील मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता सर्व जिन्नस मोठ्या आचेवरती 1 मिनिटासाठी परतून घेऊ। मग यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, 1 पाव चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 मोठा चमचा आपल्याला इथे सोया सॉस घालायचा आहे। सोया सॉसने आपल्या या स्टफिंगला चव खूप छान येते, तर नक्कीच घाला। सर्व जिन्नस थोडा वेळ मस्त असे परतून घ्यायचे। भाज्या सध्या कोरड्या वाटत असल्या तरी नंतर जसे ते थंड होतात ना त्यामधलं मॉइश्चर रिलीज होतं आणि जर भाज्यामधलं मॉइश्चर रिलीज झालं ना तर आपले मोमोज व्यवस्थित होत नाही। त्याकरिता 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते या स्टफिंगमध्ये आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून आपल्या भाज्या छान कोरड्या होतात। आता मोठ्या आचेवरती छान असं हे भाज्या परतून घेऊया आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यामध्ये घालू, ते म्हणजे एक अर्धा चमचा बटर। बटर घातल्याने आपल्या स्टफिंगला अशी मस्त चव येते की जी आपण बाहेर खाल्लेल्या मोमोजमध्येही नसेल। तर एक वेळ तुम्ही बटर नक्कीच घालून बघा, कारण बटरने आपल्या या स्टफिंगची चव कितीतरी पटीने वाढेल। तर इथे स्टफिंग बनवून तयार आहे, ही बाजूला गार करायला ठेवूया। आता नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण सध्या पीठ मळून घेऊ मोमोजचं। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतला आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेल पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं कोमट पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। कोमट पाणी आणि तेलामुळे आपले हे मोमोजचं कवर जे असतं ना छान मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते। थोडं पाणी घालत मस्त असं पीठ मी मळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। छान असं लुसलुशीत झालेलं आहे, पण आपल्याला यामधलं ग्लुटन ॲक्टिवेट करायचं आहे। त्याकरिता फ्लोअरवरतीच हे पीठ घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटे या पिठाची आपल्याला छान अशी मसाज करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या पिठाला छान असा चिकनपणा येतो आणि मोमोज मऊ लुसलुशीत होतात। 1-2 मिनिटे मी हे पीठ छान मळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता।
आता याला एका बाउलमध्ये काढूया, झाकून ठेवूया आणि 5 ते 10 मिनिटासाठी हे पीठ आपण सेट करून घेऊ। एवढ्या वेळामध्ये आपण जे टोमॅटो उकडून ठेवले होते ना तेही मस्त थंड झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता टोमॅटोवरचं कवर काढून घ्यायचं आणि टोमॅटो बारीक असे कट करून घ्यायचे। कट केलेले टोमॅटो आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचेत आणि त्याला बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक प्युरी इथे मी तयार करून घेतलेली आहे। याच पद्धतीची प्युरी आपल्याला पाहिजे। आता ही मोमोजची चटणी अशीच यूज केली जाते, पण मी याला थोडंसं शिजवणार आहे जेणेकरून आपली ही मोमोजची चटणी बाहेरच्या चटणीपेक्षा कितीतरी पटीने छान होईल। तर एक पॅन घ्यायचं, पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं, अर्धा चमचा लसूण मोठ्या आचेवर परतून घ्यायचं। मग आपण तयार केलेली प्युरी यामध्ये घालायची। ही प्युरी देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित अशी परतून घ्यायची। ही प्युरी हलकीशी परतली ना की यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचाभर सोया सॉस। हे 2 ते 3 इन्ग्रेडियंट तुम्ही चटणीमध्ये नक्कीच घालून बघा, याने आपल्या चटणीला अप्रतिम असा फ्लेवर येतो। तुम्ही ही चटणी एकदा बनवून बघताल ना तर बाहेरची चटणी तुम्ही विसरून जाताल, कारण ही एवढी स्पायसी आणि टँगी होते, चवीला अगदी भन्नाट लागते। तर इथे आपली मोमोजची चटणी बनवून तयार आहे आणि स्टफिंग देखील बनवून झालेली आहे। चला तर मोमोज बनवायला सुरुवात करूया। तर मोमोज बनवण्याकरिता सर्वप्रथम आपलं जे पीठ आपण सेट करायला ठेवलेलं होतं ना ते पाहून घेऊ। ते व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। पीठ एक वेळ छान असं मळून घ्यायचं आणि जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही छोटे छोटे अशी पारी लाटून त्याचे मोमोज तयार करू शकता, पण मी तुम्हाला सोपी अशी ट्रिक दाखवत आहे। तर काय करायचं, पोळी एवढा भाग आपल्याला यामधून काढून घ्यायचा, मस्त असा त्याचा गोळा तयार करायचा आणि पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। मोमोजचं कवर जेवढं पातळ असेल तेवढं चांगलं, जेणेकरून ते कचकच लागत नाही दाताला आणि व्यवस्थित असं शिजलं जातं। तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी पातळ पोळी मी लाटून तयार केलेली आहे। आता भरपूर सारे असे मोमोज आपल्याला एका कटरच्या साहाय्याने किंवा डब्याच्या झाकणाच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहेत। आपल्याला एक एक पारी लाटत बसायची गरज नाही आणि एकाच साईजचे आपले मोमोज बनवून तयार होतात, तुम्ही बघू शकता। आता इथे आपली स्टफिंग देखील छान थंड झालेली आहे। तर एक मोमोजची पारी घ्यायची, त्यावरती थोडीशी स्टफिंग आपल्याला घालायची आहे। आता पहिला आकार कसा द्यायचा तुम्हाला दाखवते। तर आपण करंजी कसं बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला मोमोजचे कॉर्नर असे जॉईन करून घ्यायचे, तुम्ही बघू शकता इझी स्टेप आहे। आणि नंतर दोन्ही जे कॉर्नर असतात ना आपल्या या करंजीचे ते आपल्याला असे जॉईन करून घ्यायचे आहेत। अतिशय सोपी मेथड आहे ही, तुम्ही इझी मोमोज या पद्धतीने बनवू शकता। चला तर मग दुसरी स्टेप आपण पाहूया। तर काय करायचं, सुरुवातीला थोडंसं ह्याला पिंच करायचं, मग साईडने एक प्लेट बनवायची, परत पिंच करायचं, साईडने परत प्लेट बनवायची। याच पद्धतीने सर्व मोमो आपल्याला बनवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता हळूहळू मोमोला आकार यायला सुरुवात होते। या पद्धतीचा मोमो आपला बनवून तयार होतो, तुम्ही बघू शकता करंजीच्या टाईपचा दिसतोय हा। तर आता आपण तिसरी मेथड पाहूया। तर तिसऱ्या मेथडमध्ये परत आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे, सुरुवातीला पिंच करायचं। तर मागच्या मेथडमध्ये आपण पिंच करून एकाच साईडने प्लेट घेतली होती, पण इथे आपल्याला दोन्ही साईडने एक एक प्लेट घेत हे मोमोज कंप्लीट करायचे आहेत। दोन्ही साईडने एक प्लेट घ्यायची, या साईडने एक आणि त्या साईडने एक, असं बनवत आपला मोमोचा आकार बनवून तयार होतो। तुम्ही बघू शकता इथे मोमोचा आकार बनवून तयार झालेला आहे। पुढचा माझा सर्वात आवडतीचा मोमोचा आकार आहे, ते म्हणजे एका साईडने प्लेट घ्यायची आणि त्याच साईडने प्लेट घेत आपण पुरण कसं भरतो पुरणाच्या पोळीमध्ये, तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकाच साईडने एक छोटी मी प्लेट घेत आलेली आहे आणि सर्वात शेवटी असा एक राऊंड उरतो। तर हे दोन्ही आपल्याला कॉर्नरना जोडून घ्यायचे, तुम्ही बघू शकता या पद्धतीने गोल असा आपला मोमोज बनवून तयार होतो। तुम्हाला जी मेथड आवडेल ना त्याच्याने तुम्ही मोमोज बनवू शकता। आता मोमोज स्टीम करण्यासाठी आपण एका स्टीमरच्या चाळणीला तेल लावून घेऊ, जेणेकरून मोमोज याला चिटकणार नाहीत। आता एक करून सर्व मोमोज यामध्ये ठेवून घेऊ। आता इकडे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलं, त्यावरती ही ताट ठेवायची, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे मोमोज 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे। 10 ते 15 मिनिटांमध्ये इथे आपले मस्त असे मोमोज वाफवून होतात, तुम्ही बघू शकता मोमोजवर किती छान अशी चकचकाकी आलेली आहे। आता आपण मोमोज गरमागरम असे सर्व करून घेऊ। तर इथे आपले गरमागरम मोमोज आणि स्पायसी टँगी अशी चटणी बनवून तयार आहे। हे मोमोज मार्केटपेक्षाही कितीतरी पटीने चवीला खूप छान लागतात, मऊ लुसलुशीत होतात। तुम्ही एक वेळ हे मोमोज घरी बनवून बघितले ना तुम्ही मार्केटचे मोमो नक्कीच विसरून जाताल।
तर एक वेळ माझ्या पद्धतीने ही मोमोज नक्की करून बघा. कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.